प्रत्येक स्टेशनवर काही ना काही टेस्ट घ्यायचं काय. हे आहे पानिपतचं फेमस असा कटलेस आणि हे आम्ही ट्राय करतोय. चला सिग्नल पडला 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 पळा पळा हे खेचा चला मध्ये. नेटवर्क साठी गेलतो आम्ही बाहेर. नेटवर्क बंद झाला आता. इथून पुढं कटवा कोणतं गाव आहे तिथून पुढं बंद. आता आम्ही कुठे आहे जम्मू मध्ये. पण मोबाईल आमचे बंद पडल्यात. नो नेटवर्क. आता आम्ही दोघच फक्त. ना मोबाईल ना काय. कसं आमचं 4-5 दिवस जातील. लय मुश्किल आहे. मला तर मोबाईलची जास्त सवय. दादा तर मोबाईल नेटवर्क साठी कसं पडले. त्यांना फोन करायचा होता ना घरी तर काय नेटवर्कच नाही आहे ना. मोबाईल बंद पडले आता आमचे. आता आम्ही पोहोचलोय जम्मू मध्ये. जम्मू आहे ना. जम्मू जम्मू तवी काय आहे हे. गर्दी बघा. आता एक प्लॅटफॉर्म दिसला असा की गर्दीच गर्दी. तिकडेच येणार असतील ना. काय कटरा काय कटरा. हा कटरा. जम्मू कुठं होतं. हा जम्मू. तिथे आहे. आम्ही जम्मू मध्ये उतरणार नाही कारण आम्हाला कटऱ्याला जायचंय वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी. नंतर बघू इकडं जमलं तर येऊ आम्ही. काही लोक बघा इकडं ते दिवसा ब्लँकेट घेऊन फिरतात अंगावर. एवढी थंडी अफाट थंडी अफाट. प्रत्येक लोकांच्या पायात बुट दिसतात. स्वेटर. गाडी रिटर्न जाईल वाटतं. रिटर्न का बरं. कुठेतरी रिटर्न जाईल असं वाटतं. म्हणजे इकडं नाही आहे का आता. बघावं लागेल. इकडंच असेल सरळच. कसं वाटतंय मग विदाऊट मोबाईलचा. बोरिंग वाटत. हा ना थोडस डवचत बसत. तुमचं काय. तुम्हाला काय नाही एवढं पण मला कर म्हणा. नो नेटवर्क बघा इकडं. नो नेटवर्क. लास्ट स्टेशन नाही ना याच्या पुढे जाईल. कटराला जाईल की थांबते किती 10 मिनिटं नाही काय आम्हाला पण नाही माहित. जम्मूचा सीन नजारा. जम्मू मधनं निघालोय आम्ही. आता आम्ही जातोय कटराकडं. कटरात उतरायचंय. वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायचंय. मग परत आम्ही इकडं आलो की तुम्हाला दाखवू. सध्या आम्ही कटराला पोहोचलोय. कटराच आहे ना हे नाव माझ्या लक्षात राहत नाही. वैष्णोदेवी कटरा. तर आता इथं ते आमचे बाकीचे काही मेंबर्स आहेत ना ते कुठं आहेत तेच सापडणं आम्हाला. मोबाईल नेटवर्क ऑफ आहे तर फोन लागत नाही काय नाही. आता त्यांना हुडकतोय आम्ही शोधतोय. इथंच कुठं असतील ना ते बघावं लागेल. कोणता आहे B1 गेलं काहीतरी इकडं काय माहिती. कसं फोन पण नाही ना. फोन लागत. कुठं शोधावं आता त्यांना. का ते पास झाले बाहेर काय माहित. एवढा वेळ झालाय ना आता. एवढं कसं उशिरा होतं. B1 कोणता आहे. हाच आहे B1. गेले ते उतरून. सोडून गेले आपल्याला. दादा विसरले असतील आपल्याला ते. आपण पहिल्यापासूनच नाही आहे ना त्यांच्यात. विसरले ते. झाले आमची भेट. हे जात्या दुसरीकडे शोधायला. ते थांबले दुसऱ्या साईडला आणि हे चालले दुसरीकडेच. तर व्हिडिओ तर काय आता अपलोड होणार नाहीत. फोन लागा ना साधा इथं. इकडे बघा किती गर्दी आहे. हे सगळे आपल्याकडले आहेत बरं का. बॉम्बेकडले परत आपल्या मराठवाड्याकडले. हे सगळे मराठी आहेत. इकडे बघा हे आत्ताच्या ट्रेनमधून उतरलेले आहेत. आणि तरी पण खूप लोक असे ते गाड्यात जातात. खूप थंडी आहे. भरपूर थंडी आहे. चांगला एक्सपिरियन्स होणार आहे या प्रवासातून.
हे बघा वैष्णवी माताचं मंदिर तिथे वरती कसा नजारा वाटतोय. ॲक्च्युअलमध्ये कसा व्हिडिओमध्ये एवढा खास नाही वाटणार, पण समोरून बघितलं ना इथं येऊन एकदम मन प्रसन्न होणारा नजारा आहे. खूप सारी गर्दी आहे. हे सगळे आपले माणसं आहेत, सगळे मराठी आहेत. लाइटिंग डेकोरेशन केलं असेल असंच वाटतंय ते. हे आमचे दादा आहेत ना, हे सोनवणे दादा, त्यांना इथलं सगळं माहिती आहे. आम्ही त्यांच्या सोबत आहे. हे बघा समोर चाललेत ते. आणि बाकीचे हे पण सगळं आमचेच मेंबर्स आहेत. खूप सारे जण आहे आम्ही. टाकून द्या. हो हो टाकेल हो. म्हणजे कसं ते वैष्णोदेवी माताचं दर्शनाचा जो काही ग्रुप आहे ना, ग्रुप बनवला आहे ना, तर त्या ग्रुपवर हे व्हिडिओ टाका असं म्हणले. त्यांना थोडीच माहिती असणार आहे ना. हे पण आमच्या सोबतच आहे ते आता ही पण. बॅक कॅमेरा करतो मी. हां ठीक आहे ठीक आहे. हो हो चला. हे काय आहे दादा? कटडा. हे असं आहे ते हिंदीमध्ये उच्चार असेल कटडा, मराठीत कटरा असं आहे. ह्या सगळ्या ताई आपल्याच गँगमध्ये आहेत. हे सगळं ग्रुप आपलाच आहे, पण आम्ही ट्रेनमध्ये दोघंच वेगळीकडे होतो ना, दादा आणि मी. हर घर मोदी, इधर भी मोदी, इधर भी मोदी. हे काय आहे? भोजनालय. असं वाटतंय कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता. थोडा मस्त ठिकाणी आलोय फिरायला. हे पण आमचेच मेंबर्स आहेत. या हॉटेलमध्ये थांबलोय आम्ही, यात्री निवास JKTDC यात्री निवासमध्ये. आता फ्रेश वगैरे झालो, म्हणजे आंघोळ वगैरे झाल्या. आता सकाळी कुठं आंघोळ नव्हती ना, काहीच नव्हतं ना. आणि आता जेवायला आलोय आम्ही बाहेर. हे पायथ्याशीच आहे आम्ही वैष्णवी माताच्या वरती. दिसतंय ना, हे थांबलेत सगळे इथं. लेडीज मागं राहिल्या त्या पण येतात. थंडी मस्त आहे. हे बघा आम्ही सगळे एवढे जण आहे, 10 जण. इथून सुरुवात झाली. 1 2 3 4 5 6 आणि ह्या 4 ताई, आम्ही 10 जण. कार्ड, सिम कार्ड इथला घ्यावा लागतो. इथं नेटवर्क नाही ना, त्यासाठी. फोनच लागे ना कोणाला, मग त्यामुळं आम्हाला कर म्हणा. घरी कसं काळजी असते ना पोरांना म्हणा. नाही, फक्त व्हिडिओ काढून ठेवतोय मी. फोन कुठं लागतोय, नंतर टाकता येईल म्हणलं व्हिडिओ, म्हणून काढून आठवणी जपतोय. बघतोय कुलूप लावलाय, खाली कुठे गेली? आंघोळ करत आम्ही लॉक करून आंघोळीला गेलतो. कोणत्या कंपनीचा देतात ते. इथला एक सिम कार्ड घेतलाय आम्ही, जो की या एरियामध्ये काम करेल. पंजाब ज्यावेळेस आम्ही पास करू त्यावेळेस मग आपला जो काही जुना सिम आहे तो ॲक्टिव्ह होईल आणि हा सिम बंद पडेल. मग घेतलाय एक सिम कार्ड, कारण कसं घरचे काळजी करतात ना सगळ्यांचेच. मग 1-2 सिम घेतलेत आम्ही, कारण लागतंय ना इथं पण बोलाय कराया. तर आता आम्ही आलो जेवण करायला हॉटेलमध्ये. इकडे बघा सगळे बसलेत. मी म्हटलं मी पहिलं फोन करतो घरी. पूजाला फोन केला, पूजा काही फोनच उचलला. झोपले असेल ती कदाचित, उशीर झालाय ना, झोपले असेल म्हणून नाही बोलणं झालं.